नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या हस्ते आडगावमधील प्रभाग 2 वसंतदादानगर येथे मुख्य रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामास प्रारंभ झाला। याप्रसंगी भाई पुंजा माळोदे, संतोष भोर, कैलास शिंदे, नितीन माळोदे, जालेंद्र शिंदे, रामभाऊ संधान, बाळू झोमान हे उपस्थित होते। स्थानिक नागरिकांच्या हस्ते आमदार राहुल ढिकले यांचा सत्कार करण्यात आला। हा रस्ता खराब झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता, त्यामुळे स्थानिकांनी तक्रार केली होती। आमदार राहुल ढिकले यांनी पाठपुरावा करून तात्काळ 70 लाखांचा निधी मंजूर करून घेतला। लवकरच रस्त्याचे काम पूर्ण होऊन परिसरातील नागरिकांचं दळणवळण सुकर होईल अशी आशा आमदार राहुल ढिकले यांच्यासह स्थानिकांनी व्यक्त केली। पंचवटी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची विश्रामगृह आणि एक कम्युनिटी हॉल साठी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती। आपल्या परिसरातलं सर्वात मोठं पोलीस स्टेशन आणि सर्वात जास्त नागरिक वस्ती असलेलं पोलीस स्टेशन म्हणून पंचवटी पोलीस स्टेशन आहे आणि सर्वात जास्त कर्मचारी तिथे काम करतात। आपल्याला माहिती आहे की अपुरं मनुष्यबळामुळे पोलिसांना ड्युटीमध्ये फारच ताणतणाव होतो आणि त्याच्यामुळे तिथे हॉल असणं आणि त्यांच्यासाठी काही सोयी सुविधा करणं हे गरजेचं होतं। आडगाव परिसरातील राऊतमळा, वसंतदादानगर या परिसरातील दुर्लक्षित असलेला रस्ता जो दुरुस्त करण्याची मागणी इथल्या नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासूनची होती, तो रस्ता आज 70 लाख निधी त्यासाठी मंजूर झाले आणि आज त्याचं भूमिपूजन झालंय। येत्या महिन्याभरात हा रस्ता पूर्ण होईल व पावसाळ्याच्या आज सर्व शेतकऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची एक चांगली सोय होईल। त्यामुळे इथले आमचे नगरसेवक नितीनजी, शीतलताई माळोदे असतील, उद्धवबाबा निमसे असतील, सुरेशजी खिताडे असतील, आमचे बंधू जालिंदर भाऊ शिंदे, कृष्णभाऊ राऊत, हे सर्व यांच्या प्रयत्नातून आज इथे पार पडतंय। त्याच्यामुळे आडगावला एक नवीन ओळख आणि विकास इथं होतोय। आजच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहुल भाऊ ढिकले यांनी आज काळाच्या गरजेनुसार जो रस्ता केला तो सर्वात महत्वाचा। बरेच दिवसापासून हा दुर्लक्षित रस्ता होता। वसंतदादा नगर टू किती अंतर आहे, राऊतमाळा एवढं जे अंतर रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याचं ठरवलं। खूप दिवसाची मागणी होती लोकांची आणि दुर्लक्षित रस्ता होता तो आपल्या पंचवटी विभागातील कर्तव्यदक्ष आमदार राहुल भाऊ ढिकले यांनी तो पूर्ण केला। त्याबद्दल नागरिकांच्या वतीने आणि राहुल भाऊंचे आम्ही आभार मानतो। अभ्यास करून मार्गदर्शन करतात। त्यांनी या कामाचा शुभारंभ करण्याचा समारंभ माझ्या हस्ते नारळ फोडून करण्याचे ठरवले आहे। आपण सर्वांनी त्यांना चांगल्या प्रकारची साथ द्यावी अशा प्रकारची मी आपणास। याप्रसंगी कृष्णा राऊत, गणेश माळोदे, सुभाष शिंदे, निलेश मस्के, देवराम राऊत, दत्तात्रय राऊत यांच्यासह नागरिक उपस्थित होते। उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक।